शेतातून अण्णा घरी येत होते तेव्हा ऊन रणरणत होतं. अंगाशी नुसती लाही लाही होत होती. जमिनीतून वाफा येत होत्या. मे महिन्यातलं कोकणातलं ते ऊन. सावलीचा तर पत्ताच नव्हता. भर भर चालत अण्णा घराकडे निघाले. कडक उन्हामुळे रस्त्यावर पण शांतताच होती. भर भर पडणारी पावलं, वाळकी पानं चुकत होती तेवढी. त्याचाच काय तो आवाज होता. घराच्या सावलीत कधी एकदा शिरतो आहोत असं त्यांना झालं होतं. शेतापासून घरापर्यंतच्या वाटेतल्या अनेक वाड्या आता बंद कुलपाड ओस पडल्या होत्या. माणसं केव्हा शहराकडे निघून गेली होती. वाळलेली झुडपं, गंजलेली कुलपं, वाळवी, जळमटांनी भरलेल्या वाड्या अगदी भेसूर दिसत होत्या. पूर्वी दत्तूची ही वाडी किती गजबजलेली असायची नाही, पण आता मात्र या वाडीकडे बघवत नव्हतं. क्षणभर दत्तूच्या आठवणीहून अण्णांना गलबलून आलं. दत्तूच्या वाडीवरून 2 पावलं पुढे जाताच अण्णांना वाटलं की दत्तूच्या त्या पडक्या विहिरीपाशी कोणीतरी बसलाय. एखादा कुत्रा असावं. नाहीतर एवढ्या रणरणत्या उन्हात पडक्या वाडीत असं कोण बसेल, अशी त्यांनी मनाची समजूत काढली. अण्णा 4 पावलं पुढे गेले, पण नाही. बहुतेक कोणीतरी माणूसच आहे तिथे. अण्णांना राहवलं नाही. शरीर पुढे जात होतं, पण मनाने त्यांना परत मागे आणलं. वाळक्या वेलींनी वाढलेल्या त्या वाडीच्या गेटमधून त्यांनी विहिरीच्या दिशेने पाहिलं. विहिरीजवळ एक म्हातारी अंग चोरून पदराने घाम टिपत बसली होती. बहुतेक तिला बरं वाटत नसावं. पलीकडच्या डोंगर माथ्यावरून गावात शिरताना शॉर्टकट म्हणून काही लोक दत्तूच्या विहिरीकडून येत असत. तशीच ही म्हातारी आली असावी. अण्णांना तिची दया आली. ते तिच्याजवळ पलीकडच्या बाजूने गेले. तिची विचारपूस केली. त्याबरोबर ती म्हातारी रडू लागली. मुलगा सुनेशी भांडण झाल्यामुळे त्या दोघांनी तिला बाहेर काढलं होतं. त्या गावातच राहायला नको असं म्हणून ती अण्णांच्या गावात डोंगर माथ्यावरून चालत शिरली होती. पण उन्हामुळे आणि भुकेमुळे कसं तरीच होऊ लागलं म्हणून ह्या विहिरीजवळ पाण्यासाठी ती थांबली होती. अण्णांना वाईट वाटलं. त्यांनी तिला त्यांच्याबरोबर घरी येण्याचा आग्रह केला. अण्णा एकटेच राहत होते. घरी कायम 2 माणसांना पुरेल एवढा स्वयंपाक त्यांचा तयार असायचा. ते दोघं घरी आले. जेवण करून दुपारची विश्रांती घेऊन तिने आपल्या मार्गाने पुढे जावं असं त्याने तिला सुचवलं. घरी घेऊन आल्यानंतर जेवणानंतर पडवीतच तीही थोडी आडवी झाली. अण्णा सुपारी चघळत पलीकडे झोपाळ्यावर थोडे रेंगाळले. त्यांनी एक निर्णय घेतला होता आणि तो निर्णय त्यांनी म्हातारी उठल्यावर तिला सांगायचा असा ठरवला. वाडीची सर्व देखभाल करून अण्णांना थोडीफार मदत करून म्हातारीने पलीकडे आउटहाऊसमध्येच राहावं, तेही कायमचं, असा तो निर्णय होता. म्हातारी उठल्यावर त्यांनी तो निर्णय तिला सांगितला. म्हातारी पण आनंदाने कबूल झाली. हळूहळू दिवस जात होते. 5-6 महिने झाले. दिवसभराचे सर्व कामं उरकून दिवे लागण्याच्या वेळेला अण्णा थोडा वेळाकरता झोपाळ्यावर बसत आणि मग घराच्या दाराजवळ आजी बसत. दिवसभरातल्या इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा झाल्या की ती जाणीव होत असे. वयाच्या मानाने म्हातारीचा कामाचा उरका अफाटच होता. झप झप ती सगळी कामं उरकत असे. 6 महिन्यात एकदाही ती वाडी सोडून मात्र बाहेर गेली नाही. अण्णांनी विचारलं असता म्हणायची की तुम्ही सगळं सामान आणता, मला बाहेर जायची गरजच पडत नाही. माझ्या खोलीत पूजे अर्चेमध्ये भरपूर वेळ जातो, कशाला जायचंय बाहेर. त्या बाईचं आजूबाजूच्या लोकांशी काय वाकडं होतं हे माहीत नाही, पण आजूबाजूचे शेजारी आजकाल अण्णांकडे फारसे येत नसत. असेच दिवस चालले होते. एकदा संध्याकाळी 7-7:30 वाजता अण्णा सुपारी खात झोपाळ्यावर बसले होते. दारात म्हातारी काहीतरी पुटपुटत बसली होती. तिचा सतत काही ना काहीतरी जप सुरू असे. तेवढ्यात अचानक लाईट गेले. मिट्ट काळोख झाला. कर 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 करत जुना झालेला फॅन बंद पडला. कर कर वाजणाऱ्या झोपाळ्यावरून 5 मिनिटं लाईटची वाट बघून कंदील लावण्यासाठी अण्णा उठले. त्यांनी म्हातारीला अंधारातच आवाज दिला. त्याबरोबर थोड्या मोठ्या स्वरात जप करत आपण इथेच बसल्याचं तिने अण्णांना सांगितलं.
अण्णांनी कंदील पेटवून दोघांच्या मध्ये आणून ठेवला. तशी म्हातारी अण्णांकडे बघून हसली. मग अण्णांनी देवाजवळ दिवा लावला व ते परत झोपाळ्यावर येऊन बसले. अण्णांना तिच्या जपातले शब्द कळत नव्हते, पण त्यांना वाटलं की हिने ना आता जरा शांत बसावं. उन्हाळ्यामुळे आधीच जीव हैराण झाला होता. झाडांच्या सळसळीबरोबर एखादी कोमट वाऱ्याची झोप आज शिरत होती. तास दीड तास झाला. आता काही लाईट इतक्यात येतील असं वाटत नव्हतं. अंगणातून अचानक वाऱ्याचा एक झोत घरात आला. त्याबरोबर कंदिलाची फरफर झाली. ताटकळत बसण्यापेक्षा निजावं या विचाराने अण्णा उठले. कंदिलाची फरफर वाढली होती. या वाऱ्यामुळे कंदील विझायचा. त्यापेक्षा आउट हाऊसमध्ये जाता जाता जवळच असलेला कंदील बारीक करून आजींनी पण झोपावं असं अण्णांनी त्यांना सुचवलं. 2-3 वेळा सांगितल्यावर आजींनी कंदील बारीक केला. त्या सरशी अण्णा चपापले, कारण बसल्या जागेवरूनच आजींनी हात लांब केला होता आणि कंदील बारीक केला होता. आता मात्र अण्णा घाबरले. हे काहीतरी वेगळंच घडलं होतं. अण्णा सावध झाले. आता जर काही बोललो तर काहीतरी विचित्र घडेल हे त्यांना पक्क ठाऊक होतं. त्यांनी मनातल्या मनात नामस्मरण सुरू केलं. जणू काही त्यांच्या काही लक्षातच आलं नाही असं त्यांनी दाखवलं. आत जायचं त्यांना धाडसच होईना. तिथेच कसेबसे ते आडवे पडले. डोळ्याला डोळा लागणं तर शक्यच नव्हतं. पण आता दाराकडे त्या आजींकडे बघण्याची पण हिंमत त्यांना होईना. भिंतीकडे तोंड करून अण्णा आडवे झाले. भीतीने आणि उकाड्याने अंग घामाने भिजून गेलं होतं. क्षण भयानक वाटत होता. म्हातारी उठली की बसली की काय करते हे बघण्याचं धाडस व बळ आता त्यांच्यात राहिलंच नव्हतं. वाऱ्याचा वेग जरा वाढलाच होता. परसदाराची किरकिर भेसूर वाटत होती. दूरवरच्या कुत्र्यांचं भुंकणं वाढलं होतं. एरवी अगदी शांत असणारी गाय जरा विचित्रच हमरत होती. म्हातारीच्या बांगड्यांचा आवाज आला म्हणजे ती अजून तिथेच बसली होती. वाऱ्याच्या झोताबरोबर छपरावरचं एक जळमट वेगाने अण्णांच्या दिशेने आलं. अण्णांना लक्षात आलं, या बाईला घरात आणून आपण फार मोठी चूक केली. पण 6 महिन्यात कधी काहीच जाणवलं नाही. लाईट तरी लवकर यावेत, नाहीतर रात्र तरी पटकन संपवावी असं त्यांना वाटू लागलं. आजूबाजूच्या घरातून पण कसलीच चाहूल नव्हती. वाऱ्याचा आवाज, दाराची करकर आणि म्हातारीच्या बांगड्यांची किणकिण भेसूर होत होतं सगळं. घर शेणाने सावरलेलं होतं तरी जमिनीतून प्रचंड उष्णता जाणवत होती. गाव वेशीवरील घड्याळात 12चे ठोके पडले. म्हणजे लाईट जाऊन इतके तास झाले होते. अजून अख्खी रात्र जायची होती. अण्णांच्या घशाला कोरड पडली. पण पलीकडे ठेवलेल्या लोटी भांड्यापर्यंत उठून जाण्याची हिंमत त्यांना होईना. तसेच पडून गेले. असं वाटत होतं की बांगड्यांची किणकिण अगदी जवळ कानातच होत आहे. त्यांना त्यांच्या शेजारी म्हातारीचं अस्तित्व जाणवलं. ती काहीतरी पुटपुटत होती. अक्षरशः ती शेजारीच बसली आहे असं सारखं वाटत होतं. इतकं की तिचा श्वास जाणवत होता त्यांना. 2-3 वेळा अण्णांनी डोळे गच्च मिटले. पण डोळे मिटल्यामुळे भीती पण वाटत होती. मध्येच ते डोळे उघडायचे. समोरच्या भिंतीवर त्यांना तिची सावली दिसत होती. क्षणभर हा सर्व भास होत असे. मग परत सगळं शांत. कसलेच आवाज नाही, काहीच नाही. थोड्या वेळाने परत सर्व चक्र सुरू. कितीतरी तास डाव्या हातावर शरीराचा भार पडून पडून तो आता दुखू लागला होता. जणू काही गावातली सगळी कुत्री यांच्याच वाडीजवळ गोळा होऊन भुंकत होती. इतका त्यांचा कर्कश आवाज होता. भीती, तहान, अस्वस्थता, वेदना या सगळ्यांनी अण्णांना आता ग्लानी आली. त्यांना भीतीनेच बहुतेक झोप लागली. खूप वेळ, खूप काळ गेला. मध्ये बैलगाडीच्या खडक 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 आवाजाने त्यांना जाग आली. तेव्हा उजाडलं होतं. अंगाचा ठणका कायम होता.
अण्णा उठले असले तरी त्यांना आता सगळं अगदी स्वच्छ आठवत होतं. म्हातारी आता दारात नव्हती. विझलेला कंदील तिथेच होता. भिंतीना धरत धरत ते कसे बसे उभे राहिले. खिडकीतून म्हातारीच्या आउट हाऊसचा त्यांनी कानोसा घेतला. ती तिच्या खोलीतच होती. अरे म्हणजे ही अजून इथेच आहे तर कालचं सर्व स्वप्न असावं असं त्यांना वाटलं. खरंच काल अण्णांना स्वप्न पडलं होतं का नक्कीच काहीतरी घडलं होतं? लवकरच याचा उलगडा होईल सत्वपरीक्षा कथेच्या दुसऱ्या व शेवटच्या भागात.